24 मार्च 2024 रोजी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी राजापूरची गंगा प्रकट झाली आहे आणि मी आले आहे कोकणात गंगेच्या दर्शनासाठी। राजापूरची गंगा येथे म्हणजे काय होते, ते ठिकाण कुठे आहे आणि राजापूरच्या गंगेचे रहस्य आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी अवनी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। आता सध्या मी आहे माझ्या मावस सासूबाईंच्या गावी म्हणजेच राजापूरपासून अवघ्या 7 किलोमीटर असलेल्या हातिले गावामध्ये, जे मुंबई गोवा हायवेला अगदीच लागून आहे। मी आता आमच्या बंगल्याच्या टेरेसवर आहे आणि आपल्याला समोर जो रस्ता दिसतोय तो मुंबई गोवा हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 66 आहे। 2 एकर जागेमध्ये एक छानसा बंगला आहे आणि आजूबाजूला सुंदर असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे। त्यामुळे इथून खूप भारी भारी अशी व्ह्यूज पाहायला मिळतात, विशेषतः सनराईज आणि सनसेट। आणि पावसाळ्यामध्ये तर इथे खूपच छान वाटतं। आणि बाहेरून हा बंगला साधारणपणे असा दिसतो। बंगल्या शेजारीच विहीर आहे आणि विहिरीचे पाणी अतिशय मधुर आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूला काही झाडांची लागवड देखील केली आहे। आता आम्ही निघालो आहोत राजापूरच्या मार्केटमध्ये, तिकडे आमचे थोडेसे काम आहे आणि येताना आम्ही गंगेचे दर्शन करणार आहोत। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जर तुम्ही येत असाल तर राजापूर एसटी स्टँड क्रॉस केल्यानंतर अंदाजे 3 ते 4 किलोमीटर पुढे डाव्या हाताला उन्हाळे गाव आहे, जिथे 12ही महिने गरम पाण्याची झरा वाहत असतो। तिथे अनेक भाविक दररोज स्नान करण्यासाठी येतात आणि हे पाणी गरम असून अनेक त्वचा रोगांवर औषधी आहे असे मानले जाते। इथून पुढची वाट थोडी निमुळती आहे, अवघ्या 2 गाड्या आजूबाजूने क्रॉस होऊ शकतात, त्यामुळे वाहने सावकाश हाकावी। हा रस्ता जरी डांबरी असला तरी कोकणच्या मातीने अगदी लाल झाला आहे आणि हीच तर खरी आपल्या कोकणची ओळख आहे। आता आम्ही गंगेजवळ पोहोचलो आहोत आणि गाडी पार्क करून आम्ही गंगेचे दर्शन घेण्यासाठी आत निघालो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील राजापूरच्या गंगेला येऊन गंगास्नान केल्याचा इतिहासात उल्लेख आहे। आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे। ज्यावेळेस गंगेचे आगमन होते त्या कालावधीपुरताच इथले रहिवासी गंगेच्या पूजेसाठी आपणाकरिता पूजेचे सामान, ओटी तथा प्रसाद इत्यादी वस्तूंची सोय करतात। आम्ही ह्या ताईंकडून पूजा व ओटीचे सामान घेतले। आत आल्यावर हजारो वर्षांपूर्वी काळ्या दगडांनी बांधकाम केलेले 14 कुंड आपल्याला दिसतात। या 14ही कुंडांची स्वतःची विशिष्ट अशी नावे आहेत, जसे की चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड, काशीकुंड जे दुसऱ्या बाजूला आहे, तर इतर कुंडांची नावे नद्यांवरून पडलेली आहेत। मूळ गंगाकुंड इथेच आहे, ज्यातून भाविक गंगेचे पाणी बाटल्यांमधून भरून आपल्या सोबत घरी घेऊन जातात। ह्या पाण्याला धार्मिक महत्त्व आहे आणि हेच ते मूळ गंगाकुंड। आणि हे आहे काशीकुंड, जे आकाराने मोठे आहे आणि यात सहसा कोणी आंघोळ करत नाही, तर इथले ब्राह्मण यातले पाणी काढून त्या पाण्याने भाविकांना बाहेरच स्नान घालतात। आणि सगळ्यात शेवटी इथे गायमुख आहे, ज्यातून सतत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाखाली स्नान केले जाते। अशा या सर्व कुंडांमधून स्नान झाल्यानंतर मी गंगामाईचे दर्शन घेतले व खणनाराने ओटी भरून मनोभावे तिचे मी स्मरण केले। दर्शन झाल्यानंतर आपण या गंगेचे महत्त्व, इतिहास तथा रहस्य जाणून घेण्यासाठी इथल्या संस्थेच्या अध्यक्षांसोबत संवाद साधूयात, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकते। नमस्कार काका, तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हे आहे श्रीकांत घुगरे काका, या संस्थानाचे अध्यक्ष व जाणकार। तर आपण या काकांकडून गंगेची संपूर्ण माहिती घेऊयात। तर काका, या गंगेचा इतिहास तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे गंगा किती वर्षानंतर अवतरते, किती कालावधीसाठी राहते, त्याचप्रमाणे या गंगेमागचे जे रहस्य आहे, जे अनेक शास्त्रज्ञांना अद्यापही उलगडले नाही, ते आपल्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार, मी देवस्थानचा अध्यक्ष श्रीकांत घुगरे। राजापूरची गंगा म्हटली की आजच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आपण काही क्षणार्धात या बातम्या मिळतात, पण पूर्वीच्या काळी कसं होतं की मौखिक साधनाने म्हणजे तोंडी अशा बातम्या कळत असतात। तर राजापूरची गंगा आली म्हणजे काय आलं, तर राजापूरची गंगा येते म्हणजे 14 कुंडांमध्ये 14 प्रकारे गंगा प्रकटते। आता 14 कुंडातले प्रवाह जे आहेत, हे प्रत्येक कुंडाचा झरा हा वेगळा आहे, म्हणजे प्रवाह वेगळा आहे, टेम्परेचर वेगळं आहे पाण्याचं, तर त्या पाण्याची चव वेगळी आहे, त्याचप्रमाणे पाण्याची लेवल वेगळी आहे। आता ही गंगा कशी आली असली पाहिजे, तर साधारणपणे 1000 वर्षापूर्वी शिलाहार घराण्याचं राज्य, या कोल्हापूरला तसंच कोकणावरती पण शिलाहार घराण्याचं राज्य होतं आणि राजे प्रतापरुद्र त्यावेळेचे, त्यांनी त्या काळात 1000 वर्षापूर्वी या कुंडांचं बांधकाम केलेलं आहे। काळ्या पाषाण जो आपल्याला दिसतो या ठिकाणी,
हा त्यांनी कोल्हापूर प्रांतातून कसा आणला असेल 1000 वर्षापूर्वी. त्यांनी कुंडांचं बांधकाम करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी 14 कुंड आहेत. पहिला आहे चंद्रकुंड, दुसरा आहे सूर्यकुंड. हे जे 2 कुंड आहेत याचा तसा हिंदू धर्माशी संबंध जरी नसला तरी ते शिलार घराण्याचा जो ध्वज होता त्याच्यावरती चंद्र आणि सूर्य होते आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत शिलार घराण्याचं राज्य या ठिकाणी राहील असा तो संदेश होता. त्यामुळे त्यांनी पहिल्या 2 कुंडांना चंद्रकुंड आणि सूर्यकुंड असं नाव दिलं. त्यानंतर त्यांच्या काळात बांधकाम झाल्यानंतर राजापूरची जी गंगा, याला राजापूरची गंगा असं म्हटलं जातं. ही गंगा येते कधी तर जानेवारी ते डिसेंबर अशा कुठच्याही महिन्यामध्ये गंगा येते आणि कुठच्याही महिन्यामध्ये गंगा याची बंद होते. आणि गंगा प्रगट झाल्यानंतर म्हणजे 14 कुंडामध्ये पाणी आल्यानंतर ते किती दिवस राहील हे कोणीही सांगू शकत नाही. कारण कमीत कमी 12 दिवस आणि जास्तीत जास्त 6 महिने 7 महिन्याची गंगा राहिलेली आहे. आता आजच्या काळामध्ये काय झालंय, 2011 पासून ही गंगा दरवर्षी येते. प्रत्येक वर्षी गंगा येलेली. ज्यावेळी गंगा प्रगट झाली असं म्हणतात त्यावेळी सलग 37 वर्ष ती सतत वाहत होती आणि त्यानंतरच्या काळात ती दरवर्षी येत होती असं म्हटलं जातं. आता कोकणात ही गंगा का आली असली पाहिजे हे सांगणं तसं अवघड आहे. आता गंगा म्हणजे नक्की काय, तर माझ्या अंदाजानुसार आपला जो कोकण प्रांत जो बनलेला आहे हा लाव्हा रसापासून तो शांत झाल्यानंतर पृथ्वीवरती त्याच्यापासून ही कोकण भूमी बनली, जी परशुरामाने वसवली म्हणतात, ही त्यानंतर बनलेली आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, हे जे पाणी आहे याच्यामध्ये गंधकाचा अंश आहे. आता तुम्ही दापोलीचं उन्हवरं बघाल किंवा संगमेश्वरचं राजवाडी आहे आणि धामणी किंवा वज्रेश्वरीला पण काही कुंड आहेत गरम पाण्याची कुंड आहेत. आणि इथेच आपल्या इथे गरम पाण्याचा एक झरा आहे. तर त्यांचा आणि यांचा सहसंदर्भ थोडासा लागतो असा की त्यावेळी तिथलं जे पाणी हे जास्त कडक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकलेत किंवा ते उकडून वरती येतात आणि आपण ते पाणी हाताने स्पर्श नाही करू शकत. पण आमच्या इथलं जे पाणी आहे हे हाताने स्पर्श केलं एवढंच गरम आहे. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्याही पाण्यामध्ये गंधक आहे, सल्फर. त्या पाण्यातल्या सल्फरचं प्रमाण जास्त आहे. आणि आमच्या इथलं जे उन्हाळ्याचं पाणी जे म्हणतो आपण, जो झरा आहे तो 12 महिने वाहतो, त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण कमी आहे. आणि त्यापेक्षा गंगेचं जे पाणी आहे त्या पाण्यातलं सल्फरचं प्रमाण कमी आहे. आता सल्फर म्हटलं की पृथ्वीच्या पोटामध्ये सल्फर सापडतं. म्हणजे त्या 3 ठिकाणचं पाणी ज्या टप्प्यातून त्याच्या वरच्या टप्प्यातून आमच्या उन्हाळ्याचं पाणी येत असलं पाहिजे आणि त्याच्या वरच्या टप्प्यातून गंगेचं पाणी येत असलं पाहिजे. फक्त गंमत अशी आहे की ते गरम पाणी जे आहे 12 महिने वाहतं आणि आमची गंगा ही येते अवचित येते, अचानक येते, काही दिवस थांबते आणि अचानक बंद होते. हा निसर्गाचा चमत्कार आहे. त्याच्यामध्ये भौगोलिक पण चमत्कार आहे, सायन्सच्या पण गोष्टी याला रिलेटेड आहेत. सुनामी आली होती ना तेव्हा सुद्धा अचानक आली होती, तर त्याचा काहीतरी संदर्भ असणार भूगर्भाचा. तर बरोबर आहे. तो कसं आहे माहितीये का, 1907 साली पण ज्यावेळी गुजरातला भूकंप झाला, 1907 म्हणतोय मी, त्यावेळी पण गंगा आलेली होती. आणि त्यानंतर तुम्ही जी सुनामी म्हणते 2005 ची घटना आहे. माझ्या माहितीप्रमाणे 26 डिसेंबर 2005 ला सुनामी आली. पण त्याच्या अगोदर 6 दिवस 20 डिसेंबर 2005 ला इथे गंगा प्रगट झालेली आहे. आता त्या पृथ्वीच्या त्या भूगर्भाचा आणि गंगेचं काय रिलेशन असेल हे सांगणं थोडंसं अवघड आहे. पण त्याचा रिलेशन नाही असं म्हणणं पण थोडं धाडसाचं ठरेल. संकेत देण्यासाठी ती येत असावी असंही म्हणू शकतो आपण. पण ज्या ज्यावेळी भूकंप होतात त्याच्या पूर्वी किंवा त्याच काळात, त्यानंतर मला वाटतं 2001 ला गुजरातला जो भूकंप झाला त्या दिवशी दुपारी 3 वाजता इथे गंगा आलेली आहे, 2001 मध्ये सुद्धा. म्हणजे त्याचं नातं असू शकतं, काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. मी गंगा येणं आणि भूकंप होणं किंवा पृथ्वीच्या पोटातल्या ज्या हालचाली आहेत त्याचा काहीतरी संबंध असू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला सायन्स जे म्हणतोय, तर सायन्स आणि गंगेचा संबंध काय, तर सायन्सचे सगळेच रूल इथे फॉलो होऊ शकत नाहीत. सायन्स आपल्याला असं सांगतं की पाणी समपातळीत राहतं. पण तुम्ही या गंगेचं निरीक्षण कराल तर ते 4 टप्प्यामध्ये कुंड आहेत. आणि 1000 वर्षापूर्वी जे बांधकाम झालं त्यावेळी चुना, सिमेंट किंवा असं काही वापरलं न जाता हे बांधकाम केलं गेलं. आणि 1000 वर्षामध्ये ते झऱ्यांमध्ये कुठेही फरक पडलेला नाही. त्या कुंडाचा झरा त्याच कुंडामध्ये येतोय. सायन्स काय सांगतं की पाणी समपातळीत राहतं. आता इथे अगेन्स्ट कसं सांगतोय तुम्हाला की वरची 2 कुंड आहेत, चंद्र सूर्यकुंड, तर वरच्या भागामध्ये पाणी कमी असायला पाहिजे ना, तर ती पूर्ण भरतात. आणि जी तळची कुंड आहे त्याच्यामध्ये पाणी कमी असतं. उलट आहे. म्हणजे सायन्सच्या अगेन्स्ट हा विषय आहे. बरोबर आहे. त्यानंतर जसा उन्हाचा कडाका वाढतो, म्हणजे टेम्परेचर जसं हवेचं वाढतं ना, तशी खरं पाण्याची काय म्हणतात ना लेवल पातळी कमीच होते. आणि पाण्याची काय म्हणतात अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता कमी होत जाते. तुम्ही आता सांगली बघा, सातारा बघा, जसं आपण पश्चिम महाराष्ट्रावरून पुढे जाऊ मराठवाड्याकडे जाऊ तसं पाण्याची पातळी कमी होत जाते. म्हणजे जसं उष्णता वाढते तसं पाणी कमी व्हायला पाहिजे. पण जशी उष्णता वाढते ना ज्या काळात, त्या काळात गंगा येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचं आणि सायन्सचं काय रिलेशन असेल हे सांगणं कठीण आहे. मी दुसरा रोल इथे अगेन्स्ट जातोय असं सांगतोय. तिसरी गोष्ट अशी की
काही जणांचं असं म्हणणं आहे की वसुदेव प्याला म्हणजेच कुठेतरी पाण्याचं स्टोअर होत असलं पाहिजे हा. आणि त्यानंतर ते विशिष्ट पाणी एक स्टोअर झाल्यानंतर त्यातून ते ओव्हरफ्लो होऊन गंगेच्या मार्गाने प्रगट होत असलं पाहिजे असं म्हटलं जातं. काही अंधश्रद्धावाले पण होते. मी जेव्हा इथे लहान होतो ते अंधश्रद्धावाले सांगायचे असे सगळं तोतांडे वगैरे वगैरे. मी त्यावेळी फक्त एवढं त्यांना विचारलं, सगळं मला मान्य आहे. मग जर असं कुठेतरी पाणी स्टोअर होत असेल आणि ते ओव्हरफ्लो होत असेल ना, तर पावसाळा संपल्यानंतर गंगा दरवर्षी यायला पाहिजे. कारण त्या काळात 4 महिन्यामध्ये सगळं पृथ्वीचा भाग भरून जातो भरून ना. जातो. हो, तसं नाही, कोकणाचा तर भाग गंगा येण्याचं जे प्रमाण हे मार्च ते मे हे जास्त आहे. जास्त आहे. हो. आता मी तुम्हाला खगोलकडे आणतो. खगोलचं काय म्हणतोय मी, तर आता हे पाणी ऑटोमॅटिक येतंय. टाकी आहेत, तलाव आहे, सगळं थंड पाणी आहे, पण ते बारमाही आहे, स्वच्छ आहे, सगळं छान आहे, पण ते बंद होत नाहीये. मग हा जो भाग आहे ना, हा समुद्र सपाटीपासून 25 मीटर उंचीवरती आहे आणि जे गरम पाण्याचा झरा जो म्हणतोय तो 2 मीटर उंचीवरती आहे. बरोबर आहे. मग एवढ्या उंचीवरती हे पाणी ऑटोमॅटिक कसं येत असलं पाहिजे, वरती हा एक प्रश्न आहे खरा. तर माझा अंदाज, माझं म्हणणं बरोबर आहे असं दावा नाही, पण माझा अंदाज असा आहे की चंद्र किंवा कुठेतरी ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या आकर्षणामुळे हे पाणी खेचलं जाऊ शकत असेल असं वाटतं. माझा दावा नाही, मी काय सायंटिस्ट नव्हे, पण हीच शक्यता वाटते. कारण या एवढा उंच परिसर एवढा भाग इथे जवळपास कुठेही नाहीये. इथून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरवरती काही भाग उंच आहे, पण त्या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज कुठे आहे असं वाटत नाही मला. त्या आकर्षणामुळे हे पाणी येत असलं पाहिजे. फक्त आता प्रश्न असा आहे की हे कोकणातच काय येतं. तर पूर्वीच्या काळी बघा की आपण काशी यात्रेला जायचं असेल तर कधी युद्ध असेल, सैन्य असेल, त्याच्यासोबत लोकांना जायला लागायचं. आणि सर्वसाधारणपणे काशी यात्रेला जाणारे लोक परत येत नसत कधी, की बऱ्यापैकी वय झालं की माणसं सगळ्यांचा निरोप घेऊन काशी यात्रेला जात आणि ती काय परत मागे येत नसत. कारण शेवटी लोक सगळं संसार करून परमार्थ साधण्यासाठी जात आणि तिकडे त्यांचं ते अशा महिना 2 महिने 3 महिने जायला लागत तिथे. तर त्या काळामध्ये राजापूरची गंगाला दक्षिण काशी म्हटलं जायचं. म्हणजे अशा सर्वच लोकांना काय जाणू आजही आपण राम मंदिर झालं पण आपण नाही जाऊ शकत आहोत. त्याला कारण आर्थिक असतील, सामाजिक असतील, कौटुंबिक असतील, अनेक गोष्टी असतील. तसं त्या काळात तर जाणं अशक्यच होतं. मग त्या काळात कदाचित आपल्या गोरगरिबांसाठीही परमेश्वरांनी केलेली ही लीला असली पाहिजे असं मला वाटतं. आशीर्वाद असं असेल. दुसरी गोष्ट, आता गंगा प्रगट कशी झाली असेल तर एक आख्यायिका सांगितली जाते. गंगाजी साळुंखे नावाचा एक पांडुरंगाचा भक्त होता आणि तो दरवर्षी पायी यात्रा करत पंढरपूरला जात असे. पण एका वर्षी असं त्याला की शेवटी वयोपरत्वे त्याला काय जाता आलं नाही. मग या ठिकाणी तो आला आणि त्याला कळलं की आपण आता याच्या पलीकडे काही जाऊ शकत नाही आहोत. तर त्याने ते काय केलं, या ठिकाणी पांडुरंगाची प्रार्थना केली आणि त्याच्या याचनेला या प्रार्थनेला उमाळा फुटला आणि या ठिकाणी एका ठिकाणी गंगा प्रकट झाली. अशी दंतकथा आहे. याला ना इतिहासाचा आधार आहे, ना बखरीचा आधार आहे किंवा कसलाही आधार नाहीये. गंगेला पवित्र मानलं जातं आणि इथे हजारो पर्यटक येतात. तर त्यांची इथे काही सोय किंवा गंगेसाठी काही डागडुजी शासनाने काही केलेलं आहे का किंवा करणार आहेत का? तर हा अतिशय तुम्ही एक चांगला आणि मार्मिक प्रश्न विचारलेला आहे. मायबाप शासन म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचं जनरली आपण बघतो तर कोकणामध्ये काय डेव्हलपमेंट दिसत नाहीये. आमचा रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. आम्ही खूप म्हणजे मागची 15 ते 20 वर्ष मायबाप शासनाकडे, पालकमंत्री साहेबांशी सर्वांकडे आपण त्याचा पाठपुरावा करतो आहोत, पण म्हणावा तसा प्रतिसाद नाहीये. या ठिकाणी कसं होतं, ही गंगा येणारी अवचित असते, 1 महिना 2 महिन्यासाठी असते आणि इतर देवस्थानाची कशी आहेत ती 12 असते. त्यामुळे त्यांच्या यंत्रणा या कायमस्वरूपी उभ्या असतात. पण आमची जी यंत्रणा असते 1 किंवा 2 महिन्यासाठी असते आणि त्यावेळेचं उत्पन्न त्या काळाचा जो प्रतिसाद असतो लोकांचा हा 1 किंवा 2 महिन्यासाठी असतो. आणि त्यांच्याकडून आम्ही कुठच्याही प्रकारे लोकांकडे सक्तीने किंवा कुठच्याही प्रकारची मागणी न करता आम्ही या ठिकाणी आमचं व्यवस्थापन करत असतो. आणि लोकांकडून मिळणारा देणग्या याच्यातून इथली देखभाल करणं आणि डेव्हलपमेंट करणं खूपच अवघड आहे. पण मायबाप शासनाकडे आम्ही बरीच वर्ष प्रयत्न करतो की या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा आहेत, पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा असेल, स्वच्छतागृह असतील, चेंजिंग रूम असतील किंवा वेटिंग रूम असतील, लाईट पण नाहीये, लाईटची सुविधा असेल किंवा मायबाप शासनाच्या यंत्रणा आहेत तर त्यांच्यामार्फत आपण खूप प्रयत्न केले, पण अजून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. आता मला अशी आशा आहे की आता जे सरकार आहे शिंदेदादांचं आणि फडणवीस साहेबांचं ते या इकडे लक्ष देईल आणि आम्ही जो प्रस्ताव सादर केला साहेबांकडे तो लवकरात लवकर मार्गी लागेल आणि आमची जी कोकणावरती जी वक्रदृष्टी आहे ही चांगल्या प्रकारे इथे सुविधा निर्माण होतील अशी मला आशा आहे. आणि लवकरच आपल्या सेवेमध्ये काहीतरी आमच्या ट्रस्ट मार्फत आणि शासनामार्फत होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. जय गंगे.